साताऱ्याच्या कराडमध्ये अवकाळी पावसाची हजेरी. अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. गहू आणि ज्वारी पिकांचं नुकसान होण्याची भीती. नाशिकच्या निफाड तालुक्याला अवकाळी पावसाचा तडाखा. कोटमगाव, खानगाव, खडक माळेगाव शिवारातील पिकांचं नुकसान. तातडीनं पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी. पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील मलठाण परिसरात अवकाळी पाऊस. गहू, कांदा, डाळिंब पिकांचं नुकसान झाल्याची माहिती. गहू भुई सपाट झाल्यामुळे उत्पन्न घटणार. बुलढाण्याच्या चिखली तालुक्यात गारांचा पाऊस. कांदा, गहू, हरभऱ्यासह इतर पिकांचं नुकसान, तर आंब्यासह इतर फळबागांचंही नुकसान झाल्याचा अंदाज. अहिल्यानगर जिल्ह्यातील अनेक भागात अवकाळी पावसाचा फटका. नेवासा तालुक्यातील नांदूर, शिकारीसह इतर गावांमध्ये गारपीट. कांदा, गहू आणि हरभरा पिकांना फटका बसणार. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वादळी वाऱ्याचा अवकाळी पाऊस. गहू, ज्वारीसह बाजरी पिकाचं मोठं नुकसान. भाजीपाला आणि फळबागांनाही मोठा फटका. जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव, पाचोरा तालुक्यात गारपीट आणि अवकाळी पावसाचा तडाखा. भडगाव तालुक्यात देखील वादळी पावसाची हजेरी. मका, ज्वारी, हरभरा, कांदा यासोबतच आंबा, लिंब, शेवगा, पपई आणि केळी पिकांचं मोठं नुकसान. जळगावच्या 40 गावातील बहाळ शिवारात अवकाळी पाऊस. शेती पिकांचं मोठं नुकसान. ज्वारी पीक पूर्णपणे जमीनदोस्त. नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी. जळगावच्या 40 गाव तालुक्याला अवकाळी पावसाचा तडाखा. ज्वारी, मका, बाजरी, गहू पिकांचं नुकसान. नुकसानीची भरपाई देण्याची शेतकऱ्यांची प्रशासनाकडे मागणी. वाशिम जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीत तुरीला हमीभावापेक्षा कमी दर. शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजीचं वातावरण. शेतकऱ्यांना आर्थिक फटका. निफाड तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसाचा रेल्वे सुविधांना फटका. कोटम गावातील रेल्वे पुलासमोर बसवलेले सुरक्षा हाईट गेज एका बाजूला झुकले. रेल्वे प्रशासनाकडून दुरुस्तीचं काम सुरू. जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये केळीच्या पीक विम्यासंदर्भात बोगस नोंदी. 66,50,57,000 अपहार. 5 सीएससी केंद्रधारकांवरती गुन्हे दाखल. जळगावातील केळी उत्पादक शेतकऱ्यांसोबत केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांचा संवाद. शेतकऱ्यांनी कृषी मंत्र्यांसमोर केळी उत्पादक शेतकऱ्यांनी मांडल्या व्यथा. कापूस पिकाचं बियाणं चांगल्या दर्जाचं मिळावं, शेतकऱ्यांची कृषी मंत्र्यांकडे मागणी. वाशिम कृषी उत्पन्न बाजार समिती आजपासून पुढचे 18 दिवस बंद असणार. खासगी बाजारपेठेत शेतमाल विकावा लागल्यास शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसण्याची शक्यता. बुलढाण्यात राज्यातील पहिल्या शेतकरी आत्महत्येच्या स्मृतीप्रित्यर्थ अन्नत्याग आंदोलन. राज्यातील पहिली शेतकरी आत्महत्या करणाऱ्या साहेबराव करपे यांना चिखलीमध्ये अभिवादन. शेतकऱ्यांनी काळा दिवस पाळून एक दिवसीय अन्नत्याग आंदोलन केलं. पुण्याच्या नसरापूरमध्ये ज्येष्ठ शेतकऱ्याची 11,000ची लूट. आरोपींचे चेहरे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. सीसीटीव्हीच्या आधारे राजगड पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू. गोंदियातील 36 गावातील नागरिकांची महिनाभरापासून पाण्यासाठी पायपीट. बनगाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजना ठप्प. योजनेचे विद्युत देयक थकल्यामुळे महावितरणने योजनेचा पाणीपुरवठा खंडित केला असल्याची माहिती. उसाच्या पिकात गांजाची लागवड करणाऱ्या एकाला लातूर पोलिसांकडून अटक. गोंदेगाव शिवारात उसाच्या शेतीमध्ये गांजाची 100पेक्षा जास्त झाडं लावल्याचा प्रकार. या प्रकरणी गातेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. नंदुरबार जिल्ह्यातील 67 ग्रामपंचायतींमध्ये पोटनिवडणुका होणार. 28 एप्रिलला मतदान तर 29 एप्रिलला मतमोजणी. सरपंच आणि सदस्यांच्या 80 रिक्त जागांसाठी निवडणूक प्रक्रिया. उजनी धरण पट्ट्यामध्ये शासनाच्या निर्णयाची होळी करून निषेध. शासन निर्णयामुळे धरणग्रस्त भागातील शेतकरी आणि मच्छीमार यांच्यावर मोठा अन्याय होणार असल्याचा दावा. संतांना अग्निपरीक्षा द्यावी लागते ही शोकांतिका. आदिनाथ शास्त्रींच्या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे. भागचंद झांजे महाराज यांची मागणी. पुण्याच्या भोरमध्ये अन्नपुरवठा विभागाच्या पथकाची हॉटेल व्यावसायिकांवरती धडक तपासणी मोहीम. घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरचा गैरवापर आढळून आल्यास दोषींवरती कडक कारवाई करणार. प्रशासनाचा हॉटेल व्यावसायिकांना इशारा. जळगावच्या ग्रामीण भागात अनेक ठिकाणी गॅसच्या टंचाईमुळे हॉटेल्समध्ये शुकशुकाट. मुक्ताईनगर, भुसावळ अशा अनेक भागात कमर्शियल गॅस मिळत नसल्यामुळे हॉटेल व्यावसायिक अडचणीत. लातूरमध्ये बुकिंग केल्यानंतरही 8 ते 10 दिवस गॅस मिळत नसल्यामुळे नागरिक त्रस्त. सिलेंडर मिळवण्यासाठी पाडव्याच्या दिवशी देखील सिलेंडरसाठी नागरिकांच्या लांबच लांब रांगा. नागरिकांकडून संताप व्यक्त. आखाती देशातील युद्धाचा सोलापुरात फटका. युद्धामुळे खाद्यतेलाच्या किमतीत वाढ. खाद्यतेलात 100 ते 150 रुपयांची वाढ. तर शेतकऱ्यांच्या मालाला भाव देण्याची गृहिणींची मागणी. व्यावसायिक सिलेंडर बंदीचा श्रीखंड, आम्रखंड विक्रेत्यांवरती परिणाम. गेल्या वर्षीपेक्षा कमी प्रमाणात श्रीखंड आणि आम्रखंड यासोबतच दुग्धजन्य पदार्थ तयार करता आल्यामुळे आर्थिक नुकसान.
आखाती देशातील युद्धाचा करमाळ्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना फटका. केळीची निर्यात ठप्प झाल्यामुळे शेतकरी संकटात. उत्पादन खर्चही निघत नसल्यामुळे शेतकरी हवालदिल. गुढीपाडव्यानिमित्तानं जळगावच्या जामनेरमध्ये आरएसएसच्या पथसंचलनामध्ये भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांचा सहभाग. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा पोशाख परिधान करत मंत्री गिरीश महाजन यांचा पथसंचलनात सहभाग. पुण्याच्या राजगुरुनगरमध्ये स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी उभारली पुस्तकांची गुढी. परंपरेसोबतच ज्ञानाची कास धरत पुस्तकांची गुढी उभारून समाजासमोर एक वेगळाच आदर्श निर्माण केल्याचं चित्र. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर बुलढाण्याच्या शेगावात भक्तांची गर्दी. गजानन महाराजांच्या दर्शनानं नवीन वर्षाचं स्वागत. पोलीस प्रशासन आणि मंदिर समितीकडनं भाविकांच्या सोयीसाठी नियोजन. चंद्रपूर शहरात गुढीपाडवा उत्सव उत्साहात साजरा. या निमित्तानं छत्रपती शिवाजी महाराज चौकात 21 फूट उंच गुढी उभारण्यात आली. यावेळी महापौर संगीता खांडेकर, चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते गुढीचं विधिवत पूजन. सांगली गणपती पंचायतन संस्थांकडनं गुढीपाडवा उत्साहात साजरा. विजयसिंह पटवर्धन आणि आदित्यराजे पटवर्धन यांच्या उपस्थितीत पारंपरिक वाद्यांच्या गजरात शोभायात्रा काढण्यात आली. यवतमाळ शहरातील विविध भागातील ट्रान्सफॉर्मरची दुरवस्था. नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर. महावितरणकडनं दुर्लक्ष होत असल्याचा नागरिकांचा आरोप. यवतमाळमधील आर्णी तालुक्यातील मौजा पाथरी गावात निम्न पैनगंगा प्रकल्पाला विरोध. प्रस्तावित प्रकल्पाच्या विरोधात एकमतानं ठराव पारित. वर्ध्यात जिल्हास्तरीय शांतता समितीची सभा. सण उत्सव काळात स्वच्छता आणि रस्ते अतिक्रमणमुक्त ठेवण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना. हावडा मुंबई मार्गावरील एक्सप्रेस पॅसेंजर गाड्या 20 दिवस रद्द राहणार. गोंदिया रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक 3 वरती दुरुस्तीचं काम सुरू असल्यामुळे रेल्वे रद्द. 5 ते 24 एप्रिलपर्यंत रेल्वे रद्द. गोंदियाच्या आदिवासी बहुल भागातील चिंचेवाडा भागातील युवकाचा यूपीएससीमध्ये झेंडा. हेमकृष्ण पिसदे यांची IRS पदासाठी निवड होणार. त्यांच्या या यशामुळे संपूर्ण परिसरात आनंदाचं वातावरण. पुण्याच्या भोर तालुक्यातील महुडे खोऱ्यातील डोंगर रांगेला वणवा लागल्याची घटना. वनसंपत्तीचं मोठ्या प्रमाणात नुकसान. वन विभागानं वणव्याच्या घटना रोखण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी. सोलापूरच्या करमाळा तालुक्यातील रोशेवाडी परिसरात कडब्याच्या गंजीला आग. शेतकऱ्याचं 2 ते 2.5 लाख रुपयांचं नुकसान झाल्याचा अंदाज. वर्ध्याच्या देवळीमध्ये जनावरांची चोरी करणारे 3 जण पोलिसांच्या ताब्यात. वाहनासह 15,30,000चा मुद्देमाल जप्त. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई. अकोल्यात तरुणांच्या 2 गटात वाद. एकाची हत्या. 24 तासात पोलिसांकडून आरोपीला अटक. तरुणांच्या 2 गटात क्षुल्लक कारणावरून वाद. या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरू.